मराठी माणसाशिवाय आमच्या गावात जागा नाही नाहीये. तर ताईने स्पष्ट सांगितलंय की परप्रांत्यांना इथे जागा भेटणार नाही. जे मालवणचे आणि मराठी माणूस आहेत त्यांनाच ही जागा भेटेल. व्यवस्थित प्लॉटिंग करून सर्व काही व्यवस्थित करून आपल्या मालवणीत माणसाला मराठीत माणसाला लोकांकाच आणि मराठी माणसांकाच तो प्लॉट विकूचो. जे मुंबईत राहतात आमच्या सारख्याने त्यांना वाटता आमचा गावात एक छोटासा घर वया तर रिजनेबल भावात मी करतलाय. पण तो व्यवस्थित प्लॉट करून त्याका पाण्याची व्यवस्था वगैरे सगळी लाईटीचं सगळं हे करून मग ज्यांका प्लॉट होय त्यांना प्लॉट ज्यांका बंगलो बांधून होय असत त्यांना बंगलो अशा पद्धतीने आपण करून देतलो. कदम भाऊ पण हे माझे मानलेले भाऊ झालेले आहेत ते आधीपासून आणि आता ते आमचे फॅमिली मेंबर आहेत. धन्यवाद 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 ताई. नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत वासुदेव कदम. आता आपण इथे कणकवलीमध्ये आहे आणि या गावाचं नाव आहे कुळाभरणी. बरोबर ना ताई? तर मंडळी आता मी सकाळी जे कणकवली स्टेशनवरून आलो तुम्हाला जो त्या व्हिडिओ मी तिथं बंद केला होता आणि तुम्ही पाठी ती गाडी बघू शकता. ती गाडी आहे राजेशीताईंची आणि कणकवलीवरून आम्ही त्याच गाडीमधनं इथं आलेलो आहे आणि हा जो आजूबाजूचा जो परिसर दिसत आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा दाखवायचा प्रयत्न करणार आहे. आपण आता त्यांच्याच घरी आहोत. तर या मंडळी मी तुम्हाला आता त्या ताईंची भेट करून देतो. तर मंडळी सर्वप्रथम तुम्ही आधी इथला हे परिसर आहे तो बघून घ्या. ताईने खूप छान पद्धतीने असं सजवून ठेवलेलं आहे इथे. आणि ताई ह्या जागेला आपण काय म्हणतो, सडा म्हणतो ना, आहे ना? म्हणजे मालवणी भाषेमध्ये जे देवगडला किंवा कणकवली जी वरची जी पठार त्याला आपण सडा म्हणतो. तर मला मंडळी ह्या बाबतीत माहिती आहे. ती माहिती अशी की माझी बहीण आहे ती मोहन बापरड्यामध्ये दिलेली आहे. आणि पण ताईने बघा इथे असं वाटत नाही की आपण देवगडमध्ये आहे, असं वाटतं की कुठल्या तरी एखाद्या मॉल किंवा एखाद्या सिटीमध्ये आपण आहोत की जेणेकरून तिथं बघा बाजूची सजावट गार्डन टाईप केलेलं आहे. बघा मस्त वरच्या साईडला काजू बिजूची झाडं लावलेली आहेत. आणि या ठिकाणी आपण थोडं पाहूया ताईंचं घर. हे बघा मस्त एक छोटं असं आणि म्हणतात ना एकदम फुलाने सजलेलं असं ताईने इथे मस्तपैकी ताई फार्म हाऊस बांधलेलं आहे, बरोबर ना? तर बघा मंडळी खूप छान. वर्षा मॅडम सुद्धा इथे बिझी आहेत. वर्षा काय खातेस? घावना आणि चटणी. जबरदस्त, खोबऱ्याची चटणी आणि घावणे. तर ताई सुद्धा इथं बसल्या आहेत. ताई धन्यवाद, तुम्ही आम्हाला इतका आमचा पाहुणचार केलात. कणकवली स्टेशनपासून आम्हाला इथपर्यंत पिकअप केलात आणि तुमच्यापर्यंत आम्हाला बोलून आज जे काय घावण्याचा स्वाद होणार आहे जेवणाची सुद्धा ताईने व्यवस्था खूप छान अशी केलेली आहे. वार काय मंगळवार तो सोडून द्या. इथं दादा सुद्धा बसलेले आहेत. दादा नमस्कार. तर ताई इथं तुम्ही आपले जे बंधू जे बसले किंवा ताई आहेत त्यांची थोडीशी ओळख करून द्या. हा माझा काकांचा मुलगा आहे. हा मुन्ना लोके, मुकेश लोके. दादा नमस्कार. आपली भेट झालेली आहे ताईंच्या घरी जेव्हा स्वामी साईबाबांचे पादुक आले होते त्यावेळेस, बरोबर दादा? बरोबर. हे दादा आपल्यासाठी मानस भाऊ आहे. हा अनुप बाबर. बरोबर. दादा सातारचे आहे ना? दादा धन्यवाद, तुमच्याशी भेटून सुद्धा खूप आपला आनंद झाला. तर दादा सुद्धा मस्त की आपली घावण्याची टेस्ट घेत आहेत आणि मालवण आणि कोकण अशा पद्धतीने बनलेले ते घावणे, बरोबर ना? म्हणजे प्रत्येकाकडे बनवण्याची पद्धत हीच आहे. पण ताईने एक गोष्ट विशेष केली होती की ते केळ्याच्या पानावरती जसे बनवत होते तसे केळ्याच्या पानावरती ते ठेवत होते. तर मला थोडं साऊथमध्ये मूवीमध्ये पाहिल्यासारखं ती मालवणात पण असंच असतं आमच्याकडे. घावणे आम्ही केळीच्या पानावरच ठेवतो. परत त्या केळीच्या पानाचं देठ असतं ते भिड्यात तेल लावतो आणि मग त्याच्यावर घावणे टाकतो. बस हे मालवणी भाषेचा थोडा आवाज मला ऐकायचा होता की ताई प्रॉपर मराठी बोलताय. तसं बोलू का? मालवण आपण मालवण मध्ये आहोत. आम्ही मालवणीच बोलतो बघा. तर इथे हे ना. तर नमस्कार दादा. नमस्कार. मी चंद्रकांत कदम. आपली आणि माझी भेट बरोबर पहिल्यांदाच. तर दादा मस्त की पंख्याचा इथं हवा सुद्धा घेत आहेत आणि निसर्गात सुद्धा मजा घेत आहेत आणि सोबत आपला ती डिश आहे सेम घावणे आणि चटणी. तर दादा काय काय म्हणाल या टेस्ट बद्दल, ताईने केलेल्या घावणे आणि चटणी बद्दल? हा तिथंच आजचं खायला इथे जास्त येतो आम्ही, आहे ना? तर बघा ताई आता त्यात आमची पण भर पडलेली आहे, आहे की नाही? आणि कदम भाऊ पण हे माझे मानलेले भाऊ झालेले आहेत ते आधीपासून आणि आता ते आमचे फॅमिली मेंबर आहेत. धन्यवाद 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 ताई. आमचे हे जे आहेत ते सगळे दत्ते आमचे हे खुद्द गावातले आहेत. सुरेश तर हे आपल्या गावातले आहेत, या कणकवली मधले आहेत. आणि दादा या जागेची जी तुम्ही इथं बघताय जी काही देखरेख आहे ती सर्व दादानी आपल्या नजरेसमोर केलेली आहे, आपल्या हाताखाली केलेली आहे. तर दादा इथल्या जवळच्या गावाची किंवा हे कुठलं लोकेशन आहे किंवा हे कुठं आलं किंवा आजूबाजूला कोणतं मार्केट आहे किंवा काय अशा गोष्टी तुम्हाला माहिती असलेल्या सांगा.
हे गाव कणकवली तालुक्यामध्ये भरणी म्हणून गाव आहे. हा हा भरणी गावात एक कसं काजूचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात होतो. हा हा इथे काजूला एक चांगला प्रकारे हे आहे, डिमांड आहे. त्यामुळे इथे सर्वच जण काजूच्या बागा करतात. हा हा थोडंफार आंबे पण लावतात. हा हा त्या आंब्यांना पण थोडंफार कसं जे काय खायला भेटतात ते नंतर मग रेट पण त्याला बरा भेटतो. बरं दादाला थोडी विश्रांती देऊया. दादा पावसात भिजले तेव्हा त्यांची जीभ जी आहे ना ती थोडी थरथर 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 करते आहे. बाजार वगैरे आपलं सांग. आपल्या इथे जवळ असणारं बाजार दादा आपल्या आदला जे आपण जिथे उभे आहोत ज्या गावामध्ये ते इथे असणार आजूबाजूचं शेजारचं जे काय बाजार आहे ते गाव आहे. आजूबाजूचं शेजारचं गाव आहे ते तरंदळे आहे. हा, हा. आणि त्याच्या बाजूलाच कणकवली तालुक्यामध्ये आम्हाला बाजार भेटतो. बरोबर. आणि आपलं हे गाव आता कणकवली पासून किती किलोमीटर आहे? 9 किलोमीटर आहे. तर 9 किलोमीटर आहे मंडळी. मस्त की त्या गाडीमधनं आम्ही सुद्धा बसून आलो आणि येताना खूप निसर्गाचा आम्ही आनंद घेतलेला आहे. इथं बाजूला एक धरण पण आहे ना दादा? हो, तरंदळे. तरंदळे. तरंदळे त्या धरणाचं नाव आहे तरंदळे, बरोबर ना? तरंदळे तर खूप छान असं धरण वगैरे आहे आणि खूप जागा सुद्धा पाहायला गेलात ना मंडळी तर खूप छान. ताईनी बघा घराला जी पेंटिंग केलेली आहे. ताई पेंटिंगचं काम चालू आहे का की झालेलं आहे? झालंय ना. पण असं वाटतं की पेंटिंगचं काम चालू आहे कारण की पाऊस पडल्याच्या नंतर जी काही ओल आलेली आहे ना त्या ओलीमुळे अजून घराचा कलर जो आहे ना तो अजून खुलून दिसतोय. असा मस्त एकदम स्पष्ट झाला, एकदम क्लिअर झालेला आहे. तर मंडळी बघा हा ताईंचा इथे प्लॉट आहे ताईंचा आणि ह्या ठिकाणी खूप छान असं काजू बिजूची झाडं लावलेली आहेत. समोर तुळस सुद्धा लावलेली आहे आणि ताईंनाच या समोरच्या ठिकाणी त्यांची जमीन आहे ती ताईंना सेल करायची आहे, बरोबर ना? तर ताई व्यवस्थित प्लॉटिंग करून सर्व काही व्यवस्थित करून आपल्या मालवणीत माणसाला मराठीत माणसाला लोकांकाच आणि मराठी माणसांकाच तो प्लॉट विकूचो जे मुंबईत राहतात आमच्या सारख्याने त्यांना वाटता आमचा गावात एक छोटासा घर वया तर रिजनेबल भावात मी करतलाय पण तो व्यवस्थित प्लॉट करून त्याका पाण्याची व्यवस्था वगैरे सगळी लाईटीचं सगळं हे करून मग ज्यांका प्लॉट होय त्यांना प्लॉट ज्यांका बंगलो बांधून होय असत त्यांना बंगलो अशा पद्धतीने आपण करून देतलो. तर बघा मंडळी ताईंनी मस्त मालवणी भाषेत म्हणजे या कणकवली देवगडच्याच भाषेमध्ये ताईंनी ती माहिती दिलेली आहे. खूप सुरेख अशी माहिती दिलेली आहे. तर आपल्याला लवकरच त्या ठिकाणचा जो प्लॉट आहे तो आपल्याला लवकरच पाहायला भेटेल. ताई मस्त की प्लॉट पाडूनच देणार आहेत व्यवस्थित. कदम साहेब आमच्याकडे इले ते काय आमच्या प्लॉटचं मार्केटिंग करूक नाही अजिबात इल्लेले ते आमका भेटायक इल्लेले पण त्यांनी त्याच्यातच आपला तो व्हिडिओ सांगून टाकला. आमचा असा संभाषण चाललेलं. कसं आहे माहिती आहे का ताई की बरेचदा काय होतं की अशी बरीचशी माणसं आहेत जे बिचारी जमिनीसाठी आपले कोकणामध्ये मालवणामध्ये आपले छोटंसं घर व्हावं म्हणून बरीचशी धावपळ करतायत. मागे आपण ज्या सिंधुदुर्गची आपण जी व्हिडिओ केली आहे 88 गुंठा म्हणून जे त्यांचं नाव आहे मिलिंद फाटक म्हणून तर त्यांची जमीन आहे ना ती 7 ते 9 दिवसामध्ये बऱ्यापैकी जमीन सेल झाली. तर ते आता गणपतीला जाऊन प्लॉटिंग मिटिंग करून दिवाळीपर्यंत त्यांना क्लिअर करून देणार आहेत. पण आपल्या माध्यमातून ताई काही लोकांना जर घर भेटत असतील तर आपण ते करायला नक्कीच पाऊल उचललं पाहिजे. आम्ही कारण आमच्याकडे आता त्या जागेसाठी माझ्याकडे भरपूर जण आलेले की बाबा तुम्हाला तुमची ही खालची जागा विकायची आहे का एजंट्स आलेत किंवा काय आले. मी सांगितलं आमका नाही विकूची आमची जागा. मी जर काय केलं तर मी स्वतः डेव्हलप करणार आणि मी कारण मी त्याच क्षेत्रात असल्यामुळे मी तेच करणार. माका चांगला वाटत माणूस परफेक्ट असा तेकाच मी माझी जागा विकणार. मराठी माणसाशिवाय आमच्या गावात जागा नाही कोण नाहीये. तर ताईने स्पष्ट सांगितलंय की परप्रांत्यांना इथे जागा भेटणार नाही. जे मालवणचे आणि मराठी माणूस आहेत त्यांनाच ही जागा भेटेल. परीने काय केक आणलाय वाटतं खेडचा. तर मंडळी आताच्या व्हिडिओमध्ये मला ही सर्व माहिती द्यायचं कारण फक्त एवढंच आहे की ताईंनी जे आता स्वतःचं इथं फार्म हाऊस बांधलेलं आहे तुम्ही बघा किती छान आणि मस्त आणि आजूबाजूचा परिसर पण बघा किती छान प्रकारे सजवलेला आहे. पार्किंग सुद्धा आहे. वरच्या साईडला तुम्ही काजूची झाडं सुद्धा इथं पाहू शकता आणि समोर आहे ना कंपाऊंड एकदम व्यवस्थित बांधलेलं आहे. समोरचं गेट सुद्धा आहे. तर असंच कोणाला जर आपली स्वप्न असतील घर बांधायचं फार्म हाऊस बांधायचं असेल तर आता मी इथं आलोच आहे. तर त्याच निमित्ताने अजून प्लॉट जे आहे ते रेडी केलेले नाही आहेत. पण मी बोललो तुमच्या कानापर्यंत हा विषय पोचावा आणि जे काही इच्छुक असतील ते ताई आपल्याला कॉन्टॅक्ट करतील. हा माझा मुद्दा विषय. तर चला मंडळी आता प्लॉटचा विषय संपवूया. आता थोडंसं इथलं तिथलं बघूया कोण काय खाते काय नाही ते बघूया. ताईंचं थोडं घर पण बघूया आणि ताईंचं घर मला खूप आवडलं कारण की आमच्या कोकणात आमचं जे गावातलं घर आहे ते अशाच पद्धतीने बांधलेलं आहे.
इकडनं एंट्री तिकडनं एंट्री, पण हे ताईंचं जे अंगण आहे ना ते अंगण थोडं आमचं पुढे आहे आणि समोर एक पडवी आहे. समोर एक म्हणजे कसं की माणूस डायरेक्ट घरात जात नाही की पहिला आला तर तो पडवी देतो, त्याचा पाहुणचार का असेल किंवा काही विषय असेल तर तो तिथं बसेल किंवा बैठक मीटिंग असेल कार्यक्रम असेल तर ती पडवी भेटते. तर मंडळी बोलता बोलता बघा हे आपले घावणे खायचे राहून गेलेत, सर्वांचे इथे घावणे संपले. ते मला वाटतं हे चुकून माझे घावणे परत मागतील, तर हे आपले संपवून घेऊया. आणि अरे बाबा, अरे हे काय, घावणे संपले ना, घावण्याच्या नंतर हे आहे अरे वर्षा, माझे अरे बाबा, अरे हे काय, घावणे संपले ना, घावण्याच्या नंतर हे आहे अरे वर्षा, माझे. हे गावचे मासे. हा. अरे काल जाऊ. इथं चोंड्यात पकडले, आज इकडे आणले. अरे बापरे, हे 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 कुठे पकडले मासे? नदीतले? बापरे, हा अरे बघा हा माझा. हा एक एवढा मासा आहे की फेकून मारला तरी टेंबू गेल. त्याच्यात अंडी अरे हा असतात बघ, ना, आहे ना, हे अंडीवाले हा हे पावसात ना ना. आता अंडीवाले तर मासे. मंडळी बघा इथं जबरदस्त व्यवस्था झालेली आहे. वर्षा आणि काल काय, चोंड्यामध्ये आमच्या एवढे एवढे भेटत होते. हो 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 हो, काल आम्ही सोंड्यात पकडले ते ना. हा. तर खूप छान. तर ताई धन्यवाद, तुम्ही चाय बी पण देताय आम्हाला, सर्व काय घावणे पण अजून देता. घावण्याने चटणी संपली नाही, पण तोपर्यंत तुमची आहे ना, तोपर्यंत तुमची चाय पण इथं आली. आता पूर्ण प्लेट माझी संपन्न झाली असं मला वाटतंय. काय बेटा, काय बोलतेस? काहीतरी बोल. हा, तू बोलत नाही का, फक्त लाजत असतेस. बोल बोल. थोडी ओळख पाहिजे, मग चाललोय. असं आहे का? चहा दे तुला. चालेल, मग आपण थोडासा ब्रेक घेऊया. परीला पण तर तसंच आहे का, पहिला डायलॉग द्यावे लागतात ना परी, त्याच्यानंतरला परी बोलते. हो परी, तुला डायलॉग लागला. तर चला मंडळी, आता थोडासा मी घावणे आणि चटणीचा थोडासा स्वाद घेतो